पंचकन्यांच्या हस्ते पूजन करून ठाण्यात आंबा महोत्सवाचं उद्घाटन। गेली 19 वर्ष सुरू असलेली ठाण्यातील आंबा महोत्सवाची चळवळ कौतुकास्पद आहे। या चळवळीचा एक ठाणेकर म्हणून आपल्याला अभिमान आहे, असे कौतुकोद्गार प्रसिद्ध अभिनेते अमोक चंदन यांनी काढलेत। काल महाराष्ट्र दिनी ठाण्याच्या गावदेवी मैदानात चिमुकल्या पंचकन्यांच्या हस्ते पूजन करून आंबा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी प्रसिद्ध अभिनेते अमोक चंदन बोलत होते। महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसंच संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीनं 1 ते 10 मे या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदानात भव्य आंबा महोत्सवास प्रारंभ झालाय। या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार संजय केळकर, कमळ केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील, माजी उपमहापौर सुभाष काळे यांच्यासह ठाणे भाजपचे अनेक मान्यवरही उपस्थित होते। यावेळी अभिनेते अमोक चंदन यांनी गेली 19 वर्ष अव्याहतपणे सुरू असलेल्या या आंबा महोत्सवाच्या चळवळीचं कौतुक करून कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत ही चळवळ सुरू ठेवणारे आमदार संजय केळकर हे खऱ्या अर्थानं जनसेवक असल्याचं सांगितलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कैलास म्हात्रे यांनी तर सीताराम राणे यांनी अस्सल मालवणी भाषेत आंबा महोत्सवासाठी गाऱ्हाणं घातलं। दरम्यान आमदार निरंजन डावखरे यांनी कोकण प्रदेशातील वृत्तपत्रांची रद्दी वापरून काही विक्रेते कोकणच्या नावाखाली आंबा विक्री करतात, तेव्हा ग्राहकांनी न फसता या आंबा महोत्सवात अस्सल हापूस आंब्याची चव चाखावी असं आवाहन केलं। प्रतिकूल परिस्थिती असूनही कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आपल्याकडे येतात। कोणताही मध्यस्थ किंवा दलालाशिवाय अस्सल हापूस आंबा थेट ग्राहकांना मिळावा, तसंच एक प्रकारे शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी गेली 19 वर्षे आंबा महोत्सवाच्या माध्यमातून ही चळवळ सुरू आहे। तरी कोकणातील शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी ठाणेकरांनी आंबा महोत्सवाला अवश्य भेट द्यावी असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले। आंबा महोत्सवाला आपण भेट दिलेली, आपण उद्घाटन केलेलं आहे। काय वाटतं, हा एक बाजार नसून एक चळवळ आहे, आमदार संजय केळकर यांनी सुरू केलेली, याबद्दल काय वाटतं? नाही, मला खरोखरच कौतुक वाटतं श्री केळकर साहेबांचं, कारण एखादी चळवळ, हा उपक्रम 19 वर्ष न थांबता सुरू ठेवणं हे खूप मोठी गोष्ट आहे। आणि माझ्यासारख्या सिनेकलाकाराला इथं उद्घाटनासाठी बोलवलं, त्यासाठी केळकर साहेबांचे, निरंजन डावखरे साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आपल्यासारखा जो आम नागरिक आहे, ज्याची ही कायम रड असते की आपण निवडून दिलेले जनसेवक आपल्यासाठी काही करत नाहीत, तर हा एक मोठा उपक्रम आहे। आणि आता आपली जबाबदारी आहे की मी पुन्हा एकदा ठाण्यातल्या पूर्ण नागरिकांना आवाहन करीन की ह्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद द्यावा आणि आपणही आपलं कर्तव्य बजावा। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
महिलांना दुचाकी चालवण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं 2 मे या इंटरनॅशनल फिमेल डे म्हणून जगभरात साजरा करण्यात येत असून याच अनुषंगानं राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उपाध्यक्षा मेघना शेट्टी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष कार्यालयात जागतिक महिला डे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संघर्षाच्या महिला अध्यक्षा ऋता आव्हाडही उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी सुपरबाईकवर फेरी मारून जल्लोष केला. या कार्यक्रमास ऋता आव्हाड यांच्यासह प्रख्यात बाईक रायडर रोशनी पाटील जैन, मनमीत, प्रशिक्षक अंजली वर्तक आदीही उपस्थित होत्या. या सर्वांनी महिलांना दुचाकी चालवण्यासाठी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केलं. तर ऋता आव्हाड यांनी पूर्वी महिला अवलंबित होत्या. घरात दुचाकी असतानाही महिलांना कुठेही जाण्यासाठी पुरुषांची वाट पाहावी लागत असे. मात्र आता परिस्थिती बदलत असून अनेक महिला दुचाकीवरून थेट लेह लडाख गाठत आहेत. हा बदल नक्कीच स्पृहणीय असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. धरू धरू का पहिलं मॅग्नेट बी आहे का? मॅडम आज बायकर्स डे आहे आणि त्यानिमित्त आपण रॅली काढलेली आहे. सर्व महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. हा हेल्मेट लावा. हो, काय होतं माहिती आहे का, काही वर्षांपूर्वी म्हणजे अगदी 10-15 वर्षांपूर्वी बाईक्स या फक्त पुरुषांसाठी असायच्या. बाईक मध्ये सहसा बायका व्हेंचर नाही व्हायच्या. म्हणजे कुठे बाहेर जायचं असेल आणि घरामध्ये एखादी 2 व्हीलर तशीच उभी असेल तरीसुद्धा तिला घरच्या पुरुषाची वाट पाहायला लागायची की अरे हा मला मागे बसवून नेईल. मग हळूहळू काही जसं इतर क्षेत्रामध्ये बायका पुढे गेल्या तसं काही ॲडव्हेंचरस अंजली मॅम सारख्या महिलांनी बाईक शिकायला सुरुवात केली. त्यांनी फार जुनी, विच वॉज युअर फर्स्ट बाईक? यमाहा RX 100. हां, ते कारण त्यावेळेला खूप हायटेक बाईक्स नव्हत्या, CCs पण कमी होते. असं करून त्यांनी बायकिंगला सुरुवात केली आणि मग हळूहळू वी आर ऑलवेज बेटर दॅन दॅम, पुरुषांपेक्षा आपण श्रेष्ठच असतो. सो हळूहळू सगळे शिकायला लागले आणि आता यांनी बायकरनी म्हणून एक ग्रुप फॉर्म केला आहे. तर आमच्या एक पदाधिकारी आहेत मेघना शेट्टी, त्या पण बाईक राईड करतात. आमच्याबरोबर खूपशा महिला आहेत ज्या पार लडाख बिडाखपर्यंत बाईकनी गेल्या आहेत. सगळे जे महाराजांचे जे गड आहेत ते त्या बाईकनी चढले आहेत. त्यांचे बेटर हाफ, त्यांचे पती, त्यांची मुलं, यांना सगळ्यांना हळूहळू हा एक ॲडव्हेंचरस स्पॉट पण आपण म्हणू की ती मेघनाचं असं म्हणणं आहे की जेव्हापासून त्यांनी हा बायकिंगचा शौक त्यांना झाला तेव्हापासून त्यांच्या फिटनेसमध्ये पण फरक पडला आहे. कारण कसं आहे, तुम्हाला डाएट, तुमचं वर्कआउट हे सगळं नीट करावं लागतं. बायकिंग इज नॉट इझी. तुम्ही समजू शकता आत्ता की आपल्याकडे कशी रस्त्यांची, ट्रॅफिकची काय परिस्थिती आहे. सो मी आजच्या बायकर्स डेच्या निमित्ताने ह्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि मला आय एम शुअर की पुढच्या वाटचालीमध्ये त्या कुठेतरी बाईक घेऊन भारताच्याही बाहेर जातील. सर, महिलांना काय संदेश याले की जर आपण ठरवलं तर आपण काहीही असं आहे जे आपण अचीव नाही करू शकत. सो आय ऑलवेज से जिकडे जिकडे इच्छा असते तिथे नक्की मार्ग असतो. हे जे आपल्या पूर्वजांनी सांगितलं ना ते नक्कीच अनुभवातूनच आलेले बोल असतील. राष्ट्रीय परीक्षा संस्थेद्वारे आयोजित केली जाणारी वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा अर्थात नीट येत्या रविवारी म्हणजेच 3 मे रोजी पार पडणार आहे. ठाणे जिल्ह्यातील 27 केंद्रांवर एकूण 12,862 विद्यार्थी ही परीक्षा देणार असून परीक्षेचं नियोजन पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रशासकीय यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित समन्वय बैठकीत ते बोलत होते. या परीक्षेची वेळ दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सवलत देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रात प्रवेशाची प्रक्रिया सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल आणि दुपारी 1:30 वाजता प्रवेशद्वार बंद केले जातील. NTA नियमानुसार दुपारी 1:30 नंतर कोणत्याही विद्यार्थ्याला केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्यानं विद्यार्थ्यांनी वेळेचं काटेकोर पालन करणं अनिवार्य आहे. यावर्षी जिल्ह्याचे समन्वय सिटी कोऑर्डिनेटर डॉक्टर दिनेश कांबळे आणि वेदप्रकाश गौतम यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत पोलीस, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, महावितरण आणि महानगरपालिका अशा सर्व संबंधित विभागांनी समन्वय राखून काम करण्याच्या सूचना दिल्यात. विशेषतः परीक्षा केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि पालकांची गर्दी होणार असल्यानं वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन करावं.
केंद्राजवळ नो पार्किंग क्षेत्र निश्चित करून पालकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचण्यास विलंब होणार नाही. वाढत्या तापमानाचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिलेत. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना पिण्याचं थंड पाणी, पालकांसाठी सावलीची बैठक व्यवस्था, प्राथमिक उपचार पेटी आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य आणि संबंधित विभागांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी उन्हाचा त्रास टाळण्यासाठी हलके आणि आरामदायी कपडे परिधान करावेत आणि भरपूर पाणी पिऊन वेळेत केंद्रावर हजर राहावं असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. परीक्षेच्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांनी कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य, मोबाईल फोन किंवा सोन्या चांदीचे दागिने घालून येऊ नयेत. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लागणारे पेन केंद्रामार्फतच पुरवले जाणार असल्यानं त्यांनी पेन, पेन्सिल किंवा रबर सोबत आणू नये असंही स्पष्ट करण्यात आले. परीक्षेला बसणाऱ्या सर्व भावी डॉक्टरांना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. सब मिलके आज कळवा हॉस्पिटलच्या कंत्राटी कामगारांच्या लढ्याला यश, समान काम समान वेतन तत्वानुसार थकबाकी अदा करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वर्षोनुवर्ष काम करणाऱ्या 80 कंत्राटी कामगारांच्या सुमारे 20 वर्षाच्या लढ्याला यश मिळालं असून 30 एप्रिल रोजी कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती G.S. कुलकर्णी आणि श्रीमती आरती साठे यांच्या खंडपीठानं समान काम समान वेतन तत्वानुसार मागील थकबाकी देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या आदेशामुळे कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले. सुमारे 2005 पासून कामगार उपायुक्त, महाराष्ट्र राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळ, मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय तसंच राज्य शासनाच्या पातळीवर म्युनिसिपल लेबर युनियन कामगार नेते रवी राव यांच्या मार्गदर्शनाखाली लढा देत होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं वेळोवेळी दिलेले आदेश ठाणे महापालिका प्रशासन आणि राज्य शासन दाद देत नसल्यानं 2013 मध्ये रिपिटिशन मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार समान कामाला समान वेतनाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या महासभेत करण्यात आला, परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं संघटनेनं पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात संबंधित केसमध्ये सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल केलं होतं. तसंच त्यानंतर झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिले की समान कामाला समान वेतन देण्याबाबत रोजीच्या ठरावाची अंमलबजावणी करावी. तसंच न्यायालयाच्या आदेशाचं पालन न केल्याबाबत नगरविकास विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव श्रीकांत सिंग यांच्या विरोधात सुपोटो कंटेम्प्ट पिटिशन दाखल करण्याचे आदेशित करण्यात आलं होतं. त्यानंतर 2018 मध्ये झालेल्या सुनावणीत याविषयी झालेल्या दिरंगाईवत कंटेम्प्ट पिटिशन का दाखल करू नये याबाबत आयुक्त ठाणे महानगरपालिका यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते. यानंतर या केसवर उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी घेण्यात आली होती. तर 30 एप्रिल रोजी झालेल्या कालच्या सुनावणीत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उच्च न्यायालयानं तसंच सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाबद्दल आदर व्यक्त करत त्यांचं पालन करण्यात झालेल्या दिरंगाईबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच आजपासून 4 आठवड्यात कंत्राटी कामगारांची थकबाकी अदा करण्याची हमी या प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. हे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेत न्यायमूर्तींनी वेळेत थकबाकी अदा करण्याबाबत योग्य पावले उचलण्याचे आदेश देतानाच पुढील योग्य आदेशासाठी 8 जून 2026 रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. या दाव्यात सुरुवातीपासून सिनियर काउन्सिलर नीता कर्णिक यांनी कामगारांची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडून न्याय मिळवून दिल्याबद्दल कळवा हॉस्पिटलमधील कंत्राटी कामगारांनी त्यांचे
तसंच कामगार नेते आणि युनियनचे अध्यक्ष रविराव, कार्याध्यक्ष मोहन तिवारी, सरचिटणीस चेतन आंबोणकर, उपाध्यक्ष बिरपाल भाल, कोषाध्यक्ष विजय खानविलकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचेही आभार मानलेत. फायदा या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे, त्याचबरोबर याच निर्णयाला अनुसंधान महाराष्ट्रातील कामगारांना कसा बघायला पाहिजे, काय सांगा? तुम्हा सर्वांना कामगार दिनाच्या शुभेच्छा, तसेच महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. मित्रांनो, तुमचा जो प्रश्न आहे पत्रकार म्हणून तो खूप चांगला आहे. आम्ही सर्व युनियनच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नात असतोच. 2005 सालापासून ही लढाई आम्ही सुरू केली होती की समान काम समान वेतन, कमीत कमी पगार कामगारांना मिळाला पाहिजे. जो घाणीत काम करतो, जो सफाई कामगार आहे, त्याला हा न्याय मिळाला पाहिजे, ही रविराव शरदरावांची कल्पना होती आणि ती कल्पना घेऊन आम्ही पुढे गेलो. सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई लढलो आणि आज आम्ही ही लढाई सुप्रीम कोर्टात जिंकलो, हायकोर्टात जिंकलो आणि ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्याचं आज ॲफिडेव्हिट द्यावं लागलं की समान काम समान वेतन मी आज ठाणे महानगरपालिकेत लागू करतो. कमीत कमी कोर्टात जेवढे कामगार आहेत त्यांना तरी लागू करतो असं त्यांनी मान्य केलं आणि शिवाय त्यांचे 2018 पासूनची थकबाकी द्यायची त्यांनी कबूल केली आहे. तर कामगारांवर अन्याय होऊ नये याच्यासाठी ही लढाई होती. तर ह्या ठराविक कामगारांसाठी नव्हती, ही संपूर्ण ठाणे महानगरपालिकेत कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी होती. जे कामगार आमच्या युनियन बरोबर सोबत आहेत त्यांची लढाई तर आम्ही त्याच दिवसापासून सुरू केलेली आहे आणि जे दुसऱ्या लोकांसोबत इकडे तिकडे भटकलेले आहेत त्यांना पुन्हा एकत्रित करून ही लढाई त्यांची आम्ही स्वखर्चाने लढणार आहोत आणि हाच निर्णय मी त्यांच्यासाठी पण आणायचं आश्वासन तुमच्या या माध्यमातून त्यांना देतोय. सर, या संपूर्ण निर्णय